नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज गुरुपौर्णिमेच्या खास निमित्ताने आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आणि खमंग बेसन रव्याचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट तयार होतात आणि चवीला इतके छान लागतात की घरातील प्रत्येकाला आवडतील. या लाडूमध्ये साखरऐवजी मी गुळाचा वापर केला आहे. तुपाचा योग्य वापर केल्यामुळे हे लाडू गोल गरगरीत राहतात. तसेच हे टाळूला सुद्धा चिटकत नाही. तसेच बेसन कशा प्रकारे भाजावे ज्यामुळे आपला हात दुखणार नाही हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या लाडूसाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्राम बेसन. हे बेसन मी घरीच दळलेले आहे. त्याचबरोबर 130 ग्राम तूप, 100 ग्राम बारीक रवा, जो 0 नंबरचा रवा असतो तो इथे घेतला आहे. त्याचबरोबर 350 ग्राम मी गूळ घेतला आहे. 250 ग्राम बेसन आणि 100 ग्राम बारीक रवा ह्याचे जे माप आहे त्याचप्रमाणे आपण गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 350 ग्राम मी इथे गूळ घेतला आहे. आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता वापरले आहे. आणि 1 मोठा चमचा वेलची आणि जायफळची पावडर लागणार आहे. इथे मी पाऊण वाटी तूप घेतले आहे, जे 130 ग्राम आहे. नंतर मी 100 ग्राम ऍड करणार आहे. वाटीच्या मापानुसार मी इथे पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी बारीक रवा आणि 2.5 वाटी बेसन घेतले आहे. तसेच 2 वाटी गूळ घेतले आहे. सर्वात प्रथम आपल्याला जाड बुडाची कढई मंद आचेवर गरम करायची आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचे आहे. तूप कडकडीत गरम झाल्यावर चिमूटभर रवा घालून चेक करायचं की तूप व्यवस्थित गरम झाले आहे की नाही. त्यानंतर पाऊण वाटी रवा आपल्याला ह्यामध्ये मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला सतत ढवळत रव्याला बदामी रंग येईपर्यंत सतत परतत राहायचं आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये रवा चांगला भाजला जातो. त्यामुळे सतत ढवळत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. कडकडीत तुपामध्ये जेव्हा आपण रवा भाजतो त्यावेळेला रवा चांगला शिजला जातो. त्यामुळे कडकडीत तुपामध्येच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण मंद आचेवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा चांगला भाजून झाला आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया. मी त्याला एका परातीमध्ये काढले आहे. आता त्याच भांड्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तूप घालायचे आहे. तूप घातल्यानंतर तूप वितळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला 250 ग्राम बेसन घालायचे आहे. आता हे बेसन मंद आचेवर आपल्याला सतत ढवळत भाजून घ्यायचे आहे. कमी तुपामध्ये बेसन भाजल्यामुळे त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात. तर त्या गुठळ्या आपल्याला फोडतच हे बेसन भाजून घ्यायचे आहे. आता हे बेसन भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागतात. पण आपला हात दुखू नये त्यासाठी मी एक ट्रिक करणार आहे, ते म्हणजे ह्यामध्ये जास्त तूप घालणार आहे. तूप जास्त घातल्यामुळे बेसन पातळ होते आणि ते तळाशी जास्त चिकटत नाही. त्यामुळे आपण बेसन जास्त वेळ ढवळले नाही तरी चालेल. आता 10 मिनिटांनंतर ह्या बेसनमधील गुठळ्या मी मोडून टाकल्या आहेत. त्याचबरोबर या बेसनचा रंग सुद्धा थोडासा बदलला आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचे आहे आणि सतत ढवळत हे बेसन भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये ज्या पण गुठळ्या होतील ते आपल्याला मोडतच हे बेसन भाजायचे आहे. आता 2 मिनिटांनंतर हे बेसन चांगले भाजले जाते. त्याचबरोबर त्याचा रंगही चेंज होतो. आता यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचे आहे. साहित्य दाखवते वेळी मी 1 वाटी तूप घेतले होते, ते 130 ग्राम होते आणि आता मी 100 ग्राम अधिक तूप घेतले आहे. एकूण 230 ग्राम मी तूप या लाडूसाठी वापरले आहे. आता तूप घातल्यानंतर हे बेसन थोडे पातळ व्हायला लागले आहे. 5 मिनिटांनंतर या बेसनचा रंग गोल्डन ब्राऊन असा होईल. आता तुम्हाला दिसतच असेल हे पीठ कसे गोल्डन ब्राऊन झाले आहे. आता या पिठाच्या मधोमध आपण थोडेसे तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीनुसार कोणतेही घेऊ शकतात. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतले आहे. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला पिठामध्येच भाजून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित भाजले जातात. ड्रायफ्रुट्सला मी स्वच्छ पाण्यातून धुतले आहेत आणि त्यानंतरच त्याचे छोटे तुकडे केले आहेत. बेसनमध्ये जास्त तूप घातल्यामुळे बेसन हे पातळ होते. त्याचबरोबर आपल्याला ढवळ्याला सुद्धा इझी होते. आता जो आपण रवा भाजून घेतला होता तो या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि 5 मिनिटं सतत ढवळत हा रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे हा तुपामध्ये चांगला भिजला जातो. तूप जास्त घातल्यामुळे रवा आणि बेसन भाजायला जास्त मेहनत लागत नाही. त्याचबरोबर 2 मिनिटे असेच ठेवल्यामुळे हे बेसन सुद्धा खाली लागत नाही. आता रवा भाजून 5 मिनिटं झाली आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवूया. आता त्याच कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया आणि यामध्ये 350 ग्राम गूळ वितळवून घ्यायचा आहे.
गूळ वितळवत असताना ह्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही. फक्त आपल्याला मंद आचेवरती हा सतत ढवळत गूळ वितळवून घ्यायचा आहे. ह्यामधील गुठळ्या आपल्याला चमच्यानेच अशा फोडत गूळ वितळवायचा आहे. आता हा गूळ वितळून झाला आहे. आपण गॅस बंद करूया. आता बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालूया. आता हे मिश्रण चांगले एकजीव करूया. आता हे मिश्रण एकजीव झाले आहे. आपण ह्यामध्ये वितळलेला गूळ घालूया. आता हे मिश्रण थोडे गरम आहे, त्यामुळे आपण हे चमच्यानेच एकजीव करायचे आहे. सतत ढवळत एक घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे आहे. जरी हे मिश्रण आता पातळ वाटत असेल तरी ते थंड झाल्यावर घट्ट होते. त्यामुळे आपण गूळ घातल्यानंतर सतत याला ढवळत राहायचे आहे. आता हे मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले आहे, पण गरम असल्यामुळे आपण ह्याचे लाडू लगेच वळू शकत नाही. त्यामुळे अर्धा तास किंवा 15 मिनिटांनंतर आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया. आता हे मिश्रण थोडेसे थंड झाले आहे. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया. हे लाडू थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. हे लाडू 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतात. आता लाडूवर लावण्यासाठी मी इथे पिस्त्याचा वापर केला आहे. तुम्ही इथे मनुका सुद्धा वापरू शकता. एका हातानेच मी हा लाडू वळत आहे आणि मला एक्स्ट्रा तूप लावायची गरज पडली नाही. शेवटचा लाडू सुद्धा मी असाच वळला आहे. आता हा लाडू असा गोल गोल फिरवल्यामुळे ह्याला एक चकाकी येते. त्याचबरोबर ह्याचा आकार सुद्धा गोल गरगरीत होतो. इथे माझा एक लाडू तयार झाला आहे. आता आपण दुसरा लाडू तयार करूया. या लाडूसाठी अगदी सोपे प्रमाण आहे, ते म्हणजे 250 ग्रॅम बेसन, 100 ग्रॅम बारीक रवा, 350 ग्रॅम गूळ आणि 230 ग्रॅम तूप. तुपाचे योग्य प्रमाण असल्यामुळे हे लाडू टाळूला सुद्धा चिटकत नाहीत, त्याचबरोबर ताटलीला सुद्धा चिटकत नाहीत. असेच गोल गरगरीत राहतात. इथे माझा दुसरा लाडू सुद्धा बनवून झाला आहे. हा बघा किती छान लाडू तयार झाले आहेत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.